श्री शिवलीला अमृतच्या नित्यपाठाच्या 42व्या. ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा माया चक्रचाळका अविनाशा अनंतवेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोज दमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तिमुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्न दारुण न बाधती कालत्रयी नाना संकेते अथवा हास्य करून भलत्या मिशे घडो शिवस्मरण न कळता परिस लोहा लागून झगडता सुवर्ण करीतसे न कळता प्राशिता अमृत अमर काया होत यथार्थ औषध नेण्याता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय मंगलधामा निज जनतारक आत्मरामा चराचर फलांकित कल्पद्रुमा चराचर कल्पा फलांकित कल्पद्रुमा नामा अनामा अतिता हिमाचल सुता मनरंजना स्कंदजनका शफरी ध्वज दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धराधरंद्रे मान सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडंसी निर्धारी तव अपार गुणासी परोपरी सर्वदा वर्णिती अम्ल आय न कडे तुझे आदि मध्यावसान आप अनची सर्व करता कारण कोठे प्रगटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जानोनी भक्तांचे मानस तेथीची प्रगटसी या जग निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वर्गे उडी घालिसी सदा शिव हे ही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होऊन तारी इतरा ते बहुशास्त्रा वक्ते नर प्रायचित्ता आचे करीती विचार परिशिव नाम एक पवित्र सर्व प्रायचिता आगडे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होतो सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापाप दुम निकृतमाना मदमत्सर कानन दहना निरंजना भवहारका हिमांद्री जामाता गंगाधरा सुहास्यवदना कर्पूर गौरा पद्यनाभ मनरंजना त्रिनेत्र त्रिदोष शमना त्रिभुवनेश्वरा नीलग्रीवा हि भूषणा नंदी वाहना अंधक मर्दना दक्ष प्रजापती मख भंजना दानव दमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्विधरेंद्र नंदी निवारा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र कोटी भानू तेजा परिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूतदी नानाथा मूर्ता त्रयी मूर्ते परमानंद परम पवित्र परा पंचदश नेत्रा पशुपते पया फेनगात्रा परमंगला परब्रह्मा जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तू वंध भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रा युप्रती अगाधनीती कथिलिस जय जय भस्मोधुलितांगा योगी ध्येय या भक्तभवभंगा सकल आराध्य लिंगा नेई वेंगी तुझपाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम धिक गृह पुर उत्तम आणि दान धर्माधिकार
जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार. ज्यासी शिव शिव छंद निरंतर त्यासी जिंकले कलिकाळ. जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती. तो केवळ शिवरूप जैसे प्राणियांचे चित्त विषयी गुंते अहोरात्र तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे. काम गजविदारक पंचानन ना क्रोध जल प्रभंजना लोभांधकार चंडकिरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कुशाना दंभ नग भेदका सहस्रनयना लोभ महासागर शोषणा अगस्त महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमा आगमवंध्या दिनोद्धारा रूढमालांकित शरीरा ब्रह्मानंदा निधे धन्य धन्य तेची जन. जे शिवभजनी परायण सदा शिवलीला अमृत पठन किंवा श्रवण करती पै. सूत सांगे शौनका दीपाप्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करती ते यांच्या पुण्यासी नाही गमनती. त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्यासी वंदिती शक्रदुहीन केवळ तयांचे घेता दर्शन. तरती जन तत्काळ ब्राह्मणादी 4 वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे. शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंत जाणावे अपवित्र. लेईले नाना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतची. जरी भक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान. मयुरांगींचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे. शिव शिव म्हणता वाचे मूळ न राहे पापांचे. ऐसे महत्व शंकराचे निगमागम वर्णिते. जो जगदात्मा सदाशिव ज्यासी वंदिती कमालोद्भव गजस्य इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र. तो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णाहद्याब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादी कंद विश्वंभर द्याब्धी. जो पंचमुख दशनयन भार्गव वरद भक्त जीवन घोर भस्मासुर मर्दन भेदांतिक भूतपती. तो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षिषी भोळे भाविका. ऐसी कीर्ती अलोलिका गाजतसे ब्रह्मांडी. म्हणून भावे तुझ लागून शरण निघालो असे मी दीन. तरी या संकटातून काढून पूर्ण सरक्षी. 42व्या समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवस्तु.